TJSBची नवसंकल्पनेतून वृद्धिगतीची वाटचाल. TJSB बँकेने राखली भक्कम आर्थिक निकषांची परंपरा. TJSB सहकारी बँकेची नवसंकल्पनेतून वृद्धिगतीची वाटचाल सुरू असून यंदाही सर्वोच्च असा 216 कोटी निव्वळ नफा कमवला आहे. दरवर्षीप्रमाणे लेखापरीक्षित आर्थिक निकाल 10 एप्रिल रोजी घोषित करण्याची परंपरा राखत TJSB बँकेने यावर्षी देखील आर्थिक वर्ष 23-24चा लेखापरीक्षित आर्थिक लेखाजोखा हॉटेल सत्कार ग्रँड ठाणे येथे बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी तसेच सर्व संचालक, व्यवस्थापकीय सदस्य व बँकेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. TJSB बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी अनेक बाबींचा ठळकपणे उल्लेख केला. गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण रुपये 13,743 कोटी ठेवी होत्या, त्या आता रुपये 14,588 कोटी झाल्या आहेत. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.15% वृद्धी झाली आहे. तर कर्ज वितरण रुपये 7,211 कोटीवरून रुपये 7,875 कोटीवर स्थिरावले. पुंजी पर्याप्तता ही 17.57% राहिली. हे सर्व करत असताना बँकेचा एकूण व्यवसाय 20,954 कोटींवरून 22,463 कोटींवर पोहोचला आहे. बँकेचा स्वनिधी 1,549 कोटीवरून 1,719 कोटी इतका झाला आहे. ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण घसरून 3.66% राहिले, तर निव्वळ अनुत्पादित कर्ज गेल्या वर्षीप्रमाणे 0% राहिले आहे. शरद गांगल पुढे म्हणाले, बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 3 नवीन शाखा सुरू केल्या. त्यात कर्जत, रायगड, वाळूंज, छत्रपती संभाजीनगर या नेहमीच्या पद्धतीने उघडल्या, तर परवरी, गोवा येथे रिझर्व्ह बँकेच्या नव्या ऑटोमॅटिक रूट या धोरणानुसार ही शाखा सुरू झाली आहे. नागपूर येथे दूरस्थ ATM सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सुरू असलेल्या एप्रिल 2024 या महिन्यात पुणे जिल्ह्यातील मोशी व बारामती येथे बँकेच्या नवीन शाखा सुरू होत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच आणखीन 2 शाखा वर्षभरात कार्यान्वित होतील, असे अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले. बँकेच्या 53व्या वर्धापन दिना TJSB संदेश ही ध्वनीसहित QR कोड प्रणाली व्यावसायिकांसाठी सुरू करण्यात आली. तर गोवा येथे 3 ATPM सुविधा म्हणजेच कधीही 24 तास धनादेश क्लिअरिंग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गोवा सरकारची विद्युत देयक भरण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरली आहे. मुंबईत बेस्टच्या 20 ग्राहकांना त्यांच्या विद्युत देयकांचे धनादेश जमा करण्यासाठी ही सुविधा दिलेली आहे. अपारंपरिक मार्गातून व्यवसाय वृद्धी करताना TJSB बँक कायमच भरोसे का बँक, भविष्य का बँक म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरून यापुढेही बँक अशीच प्रगती करेल, असे अध्यक्ष गांगल यांनी शेवटी सांगितले. बँकेची वाढ मागच्या वर्षी आपलं 20,954 कोटीचा एकंदर आपला व्यवसाय होता, तो 22,463 कोटी झालेला आहे. डिपॉझिट मागच्या वर्षी आपली 13,743 कोटी होती, ती 14,588 कोटी झालेली आहेत. त्याच्यानंतर लोन्स जी आहे, ज्याला आपण ॲडव्हान्सेस म्हणतो, ती मागच्या वर्षी 7,211 कोटी होती, ती 7,875 कोटी झालेली आहेत. आपला जो ढोबळ नफा आहे तो 291 कोटी होता, तो 280 कोटी झालेला आहे. आणि नेट प्रॉफिट जो आहे तो 173 कोटीवरनं 216 कोटी झालेला आहे. आपला स्वनिधी आहे तो मागच्या वर्षी 1,549 कोटी होता, तो 1,719 कोटी झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आपला मागच्या वर्षी ग्रॉस NPA हा 3.99% होता, तो 3.66% आपण कमी आणायला आपल्याला यश मिळालेलं आहे. नेट NPA गेली अनेक वर्ष आपला 0 आहे, 0 असतो, तो 0च आहे. आणि कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ, की जे बँकेची एकंदर जे आरोग्य आहे त्याचं एक ते प्रमाण आहे, ते 16.93% वरून 17.57% आहे. तर अशा तऱ्हेने चांगला ग्रोथ आपल्या बँकेने दाखवलेला आहे. आणि दरवर्षी आपण एक पायंडा पाडलेला आहे की 10 एप्रिल किंवा 10 एप्रिलच्या आत आपण आपले ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट्स हे जाहीर करतो. त्याप्रमाणे आज आपण ते जाहीर केलेले आहेत, याचा मला आनंद होतो. आणि मी पुन्हा सांगू इच्छितो की ऑडिटेड फायनल रिझल्ट्स आहेत, म्हणजे आम्ही बॅलन्स शीटवर सह्या करून इकडे आलेलो आहोत. त्यामुळे हे कुठले अनऑडिटेड नाही आहेत, ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट्स आहेत.
सर पुढची वाटचाल कशी असणार बँकेची? पुढची वाटचाल आपण मागच्या वर्षी तुम्ही विचारलं होतं की ब्रँचेस नवीन उघडणार का, तर ह्या वर्षी आपण ऑलरेडी 3 ब्रँचेस उघडलेल्या आहेत. आणखीन 4 ब्रँचेस उघडण्याचा आपला प्लॅन आहे आणि त्यामुळे बँकेच्या वाढ होण्याच्या दृष्टीने अधिक ब्रँचेस उघडण्याचा आपला प्रयत्न असेल. मुळात आपण कुठल्याही प्रकारे डिपॉझिटर्सचं म्हणजे जो खातेधारक आहे की जो स्वतः आपल्याकडे पैसे ठेवतो त्याला त्याची सुरक्षितता ही चांगली पाहिजे. आणि नेट NPA 0 असण्याचं कारण की जेवढा NPA असेल तेवढी प्रोव्हिजन करण्याची आपल्यामध्ये ताकद आहे, आर्थिक ताकद आहे, म्हणून ते आपण करू शकतो. आणखीन एक सांगायचं राहिलं की आपल्याला रिझर्व्ह बँकेने फिनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँक म्हणून जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे आपण 5 ब्रँचेस हे ऑटोमॅटिक रूटनी उघडू शकतो. त्याच्यातली पहिली आपण परवरी गोव्याला उघडलेली आहे. त्याचबरोबर नागपूरला तुम्हाला माहिती असेल की एक मोठं कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरू झालं आहे. तर तिथे असणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी आपण स्वतः एक तिथे ऑफसाईट ATM टाकलेलं आहे की तिथल्या रुग्णांना त्यामुळे त्याची मदत व्हावी. ब्रँचेसबरोबर हे सुद्धा आपण केलेलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जांभळी नाका येथील चैत्र नवरात्र उत्सवात निवृत्ती इंदुरकर महाराजांच्या कीर्तनासाठी अलोट गर्दी. वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील चैत्र नवरात्र उत्सव 2024 भक्ती व कला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार भ निवृत्ती इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सादर करण्यात आले. तसेच या कार्यक्रमामध्ये ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर मधील वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी शाखा प्रमुख महेश ढोमणे, श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाचंगे, माऊली सेवा मंडळ ठाणेचे अध्यक्ष भ विलास पाळे, वारकरी संप्रदायाचे सुधीर शेलार, अशोक घोलप, किशोर साळुंखे, दादाराम जाधव, महादेव पार्टे, गणेश पाटील, वासुदेव पांचाळ, माजी मरी वहन समिती सदस्य राजेंद्र महाडी तसेच ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर या शहरातील वारकरी संप्रदायामधील वारकरी व तेथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार मूर्ती ठाण्यातील भ चंद्रकांत क्षीरसागर, भ गोकुळ महाराज बुचडे, वासुदेव भिकाजी पांचाळ, अजित निकम, पुंडलिक खंडू मोरे, रेखा काशीनाथ कंटे, गोरक्षनाथ कृष्णा फडतरे, शोभाताई
अळवे, अनिताताई चुंबळे, नवी मुंबई येथील हनुमंत महाराज गोळे, सचिन महाराज विराळे, वसंत सखाराम मिस्त्री, सुभाष कोंडीबा आरोटे, रमेश महाराज दळवी, सटवत यादव तोडारे, जयेश शंकर म्हात्रे, मीरा भाईंदर, अर्चना कृष्णा पारेकर, अलका राजेंद्र दुसगे, सुमित्रा हरिभाऊ मुळे, भागीरथी बद्रीनाथ बहिर, वनिता वशिष्ठ पौळ इत्यादी मान्यवरांचा कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. असतानाच मी आमंत्रित करणार आहे सचिन महाराज विराळे. धनश्री विचारे यांनी देखील या सत्कार समारंभात सहभागी व्हावं. अनेक शिष्य ते घडवत आहेत मृदुंगाचे ज्ञान गरजू विद्यार्थ्यांना. संप्रदायाची आपल्याला सेवा कशी करता येईल याचाच विचार हा नेहमी त्यांच्या मनात सुरू असतो. यानंतरचे होते महाराज त्यांच्या अनुग्रहाच्या प्रभावामुळे देखील 30 वर्षे वारकरी संप्रदायात मी गणेशनाथ महाराज यांच्याकडून त्यांनी आध्यात्मिक अनुभव घेतला आणि धर्म संस्कृती जतन करण्याचं कार्य त्यांनी सुरूच ठेवलेलं आहे. पुढचे पुरस्कार देण्यासाठी मी हरिभक्त परायण किशोर महाराज साळुंखे यांना उत्कृष्ट हार्मोनियम वादक आणि गायक आहेत. आषाढी वारी या सत्कार सोहळ्यामध्ये आपल्या लेखीचं कौतुक पाहायला हरिभक्त परायण मधुकर महाराज मलिक हे देखील आलेले आहेत. पुढे या ना, इकडे या ना. आला का रे? मुख्यमंत्र्यांच्या पिताश्रींच्या हस्ते देवीची सांग्र संगीत आरती. कोपरीतील धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवात गुंजले लिटिल चॅम्प्सचे सूर. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेला सुरू असलेल्या धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानाच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे पिताश्री श्रीयुत संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री अंबेमातेची सांग्र संगीत आरती करण्यात आली. या प्रसंगी सौ लता एकनाथ शिंदे तसेच परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी आदीसह शिवसेना पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. त्यानंतर वासंतिक नवरात्र कार्यक्रमात लिटिल चॅम्पच्या अवखळ गीतांचा नजराणा रसिक प्रेक्षकांना अनुभवता आला. तब्बल 3 तास रंगलेल्या या कार्यक्रमाच्या उत्तरांगात उपस्थित बालचमू आणि महिला प्रेक्षकांनी व्यासपीठासमोरील प्रांगणात येऊन चक्क गाण्यावर फेर धरला. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबे मा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे. या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचे दुसरे पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत छोटे उस्ताद लिटिल चॅम्प हा रंगारंग कार्यक्रम पार पडला. सुरांच्या मंचावर जणू तारे अवतरले होते. शक्तीच्या या उत्सवामध्ये अंबे कृपा करी या काव्यभोईर या चिमुकल्याने सादर केलेल्या श्री अंबे मातेच्या जागराने प्रारंभ करून स्वप्नपूर्तीचा अलौकिक ठेवा रसिकांसमोर सादर केला. त्यानंतर एकापेक्षा एक अशी बहारदार गीते आणि अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटिल चॅम्प्सची उपस्थिती अबालवृद्ध रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत वाढली गेली. या छोट्या उस्तादांनी गोरी गोरी पान, 800 खिडक्या, 900 दारो, कोंबडी पळाली तंगडी धरून, नटखट अवखळ, ऐका दाजीबा, तुझ्या रूपाचं चांदणं या गीतांसह देवीची आराधना करणाऱ्या पारंपरिक कोळी गीतांच्या तालावर उपस्थित महिलांनी चक्क फेर धरला. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी यांची वसुली 100% होईल या दृष्टीने कार्यवाही करावी. आयुक्त सौरभ राव.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील कळवा प्रभाग समितीची पाहणी करून प्रभाग समितीच्या माध्यमातून होत असलेल्या कामकाजांचा आढावा आज आयुक्त सौरभराव यांनी घेतला। यावेळी कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुली ही 100% वसुली झालीच पाहिजे या दृष्टीने कार्यवाही करावी, तसेच मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे नाले सफाई तातडीने सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी बैठकीत दिले। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, परिमंडळ 1चे उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त जी गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरात झालेली व होत असलेली विकास कामे तसेच संपूर्ण शहराची भौगोलिक परिस्थिती, कळवा पूर्व परिसरातील पारसिक डोंगर व 3 बाजूंनी वेढलेली खाडी किनारा या दृष्टीने शहराचे क्षेत्रफळ आदी सर्व माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त सौरभराव यांनी जाणून घेतली। सद्यस्थितीत कळवा प्रभाग समितीच्या माध्यमातून मालमत्ता कर वसुली 75% व पाणीपट्टी 62% असल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुली 100% झालीच पाहिजे या दृष्टीने कृती आराखडा करण्याचे निर्देश आयुक्त श्री राव यांनी यावेळी दिले। शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी GPS सॅटेलाईट प्रणालीचा अवलंब करावा, जेणेकरून शहरात होत असलेल्या बांधकामाची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होईल। या माध्यमातून अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करता येईल। अनधिकृत बांधकामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अनधिकृत बांधकाम जर शहरात होत असल्याचे निदर्शनास येताच ते तात्काळ निष्कासित करण्याच्या सूचना आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत। कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम प्रभाग समिती हद्दीत होणार नाही याची खबरदारी घेण्याचेही त्यांनी सूचित केले। वनविभाग खार जमिनीच्या जागेवर नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करूनही कारवाई न झाल्यास त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या।